टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। वंदना मारुति न्यू 40+ काल्हेर ग्राउंड पे शिवसेना जिला प्रमुख चषक का भव्य क्रिकेट स्पर्धा का आयोजन हुआ था। हम आपको बता दें कि शोमैन जो कि दीपक महात्रे साहब और संतोष पाटिल साहब द्वारा ये भव्य आयोजन किया गया था, जहाँ पे तीन दिन तक ये मैच चला है। तो माननीय श्री देवानंद थले साहब के शुभ हाथ से उद्घाटन हुआ था। आज का दिन आखिरी है, जहाँ पे आप देख सकते हैं कि बहुत सारे मान्यवर उपस्थित हैं। तो मंडल के जो पदाधिकारी हैं जैसे दीपक दादा, सुनील, संतोष दादा, इनके हाथों से सभी मान्यवरों का वहाँ पे स्वागत सम्मान आप देख रहे हैं हमारे चैनल के माध्यम से, जहाँ पे माजी सरपंच श्री छत्रपति पाटिल साहब, बीजेपी ग्रामीण जिला उपाध्यक्ष और भी बहुत सारे मान्यवर वहाँ पे उपस्थित थे, जैसे कि खरबा गांव के समाज सेवक ओम दादा साहब भी वहाँ पे आए हुए थे। उन्होंने शुभेच्छा भी व्यक्त किया इस मैच को लेकर के, जो आप हमारे चैनल के माध्यम से सुनेंगे। तो चलिए हम दिखा रहे हैं वहाँ का आपका कुछ दृश्य। खास प्रोफेशनल फोटोग्राफर तिथे मागवलेले आहेत 7418 त्यांच्या बरोबर फोटो सेशन केलं पाहिजे। लावून घ्या तुम्ही पर्यंत निश्चितच राहतील या स्पर्धेच्या माध्यमातून। चला सरवली संघ कोणी म्हणणार नाही संतोष भाऊ की खेळायला जाऊ नका, ते महान असे बाबा अशोक मान्यवरांचं पाहुण्यांचं खऱ्या अर्थात तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे। कांबळे साहेबांना करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। तालुक्याचे जप्रसिंह अध्यक्ष मंचावर उपस्थित खराब चेंडू आणि उत्तम चेंडू। चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एक मतपेक। पहिल्याच फेरीतील टॉप 10 मधला सर्वात बिग संघ, मोठा संघ सरपंच तथा भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण सन्मान्य छत्रपती परशुराम पाटील दादांच्या शुभ हस्ते करू या महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक। आमच्या ऑर्गन्स कमिटीच्या वतीने वाटतं बांद्र्यामध्ये काल्हेर संघाला संधी दिली जाते आणि संभाजी काय म्हणतात बांद्र्यामध्ये काल्हेर असा कॉलिंग आहे। मात्र अगेन्स्ट या ठिकाणी जिल्हा प्रमुख चषक 2025 उभं पडते। मित्र फक्त एका स्वरामध्ये आपण निर्णय सांगायचा की आपल्याला फोटो सेशन करायचं। कदम साहेबांचा देखील विशेष स्वागत आणि सन्मान केला जातोय। त्यांना करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। स्थगित विकास पांडे यांच्याकडे तब्बल 1111 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिले जाणार आहे। त्या चौकोन संघ धावसंख्या 4 आहे आणि विरोधाच्या बाट मधून तो फटका समयास चेंडू जाते आउट ऑफ दी पार्क। ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका विनेकेच्या बाट मधून सरला आणि चेंडू बघता बघता आउट ऑफ दी पार्क। सीमार से बाहर जाणारा नेत्र दीपक षटकार। बिग ब्लास्ट चुकी केली या ठिकाणी खऱ्या अर्थानं फलंदाज अतिशय चांगला फटका मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव। आता मात्र मोठा फटका चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क। क्या बात आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी सूर्यजी होळकरांची फटका त्याचा बाटमध्ये आपण पाहिला। पुणे गावचा अतिशय चांगला फटका सजला आहे की आपण तो चेंडू जाईल का? आता बनेल अरे यस
अतिशय चांगला फटका होता, काही हरकत नाही. हरलो पण वाघासारखा लढलो. अतिशय चांगलं प्रत्युत्तर मैदानाच्या आत्महत्या आपण जुना सन्माननीय ओम मुकादम साहेब, त्याचबरोबर आमचे देवेंद्र इतारकर या मान्यवरांचे शुभ हमरा तोमरी जुगलबंदी. भाऊ स्पर्धाला काय बोलणार? आज या ठिकाणी खरं तर बुद्धीची देवता श्री गणेशाची चतुर्थी आहे आणि त्याचसोबत शक्तीची देवता मारुतीराया यांच्या या पावन भूमीमध्ये भद्रा मारुती मंदिराच्या परिसरात या मैदानावर 40+ भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ज्यांचे आम्ही शिलेदार आहोत ते आदरणीय सन्माननीय डॉक्टर देवानंदजी थळे साहेब यांच्या नावाने शिवसेना जिल्हा प्रमुख चषक या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे. या चषकासाठी ज्या श्रेष्ठ मंडळींनी या ठिकाणी हे आयोजन केलं, आमचे मित्र दीपक म्हात्रे साहेब, तसेच आमचे मित्र संतोष पाटील साहेब. खरं तर आपण नेहमी क्रिकेटमध्ये बघतो A1 जोडी, तर आज इथे बघून असं वाटतं का आयोजनामधली जर क्रिकेटमधली कुठली A1 जोडी असली तर ही दोघं आहेत. माणसं जमवणं, उत्कृष्ट आयोजन करणं आणि खेळीमेळीच्या वातावरणात कुठलाही गालबोट न लागता दरवर्षी मला वाटतं तिसरं वर्ष आहे का या ठिकाणी हे स्पर्धा भरवल्या जात आहे. मी या ठिकाणी यांना श्रेष्ठ म्हटलो, पण मी सर्वश्रेष्ठ त्यांना म्हणेन की 20 वर्षापर्यंत आपलं बालपण, नंतर 40 पर्यंत तारुण्य आणि नंतर उतरता काळ आताच्या काळात सुरू होतो आणि त्या काळामध्ये कोणीतरी सांगतं पाठ दुखते, पाय दुखतोय, कंबर दुखते, चालायला होत नाही. अशा वेळेमध्ये 40+चे सर्व जवान, त्यांना जवान म्हणेन, हे खेळायला उतरतात आणि अविस्मरणीय सामने या ठिकाणी पाहायला मिळतात. या 40+मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचं आपण जेवढं कौतुक करू ते कमीच आहे, कारण वयाच्या या काळाच्या या वयामध्ये इतक्या जोशामध्ये खेळणं आणि त्याच्यासाठी इतका वेळ देणं, कारण हे सगळं व्यवसायामध्ये किंवा ज्याच्या त्याच्या संसारामध्ये कामामध्ये मग्न आहे, तरी सुद्धा मला वाटतं अनेक ठिकाणी मॅचेस सुरू असतात आणि प्रत्येक ठिकाणी ह्या टीम पोचतात आणि अविस्मरणीय सामने पाहायला मिळतात. पुन्हा एकदा इथल्या सर्व आयोजकांना शुभेच्छा देतो, खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि खेळ म्हटल्यानंतर विजय पराजय आलाच. विजयी होणाऱ्या संघाचं आत्ताच अभिनंदन करतो आणि जे पराजित होतील त्यांना शुभेच्छा देतो. आणि साहेब, हा तुमचा 3 वर्षाचा कार्यक्रम असाच सतत चालू राहावा ही मारुतीरायाच्या चरणी आणि आजच्या क्षणाला गणपतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला स्पर्धा ठेवला, किती टीमला भाग घेतला? 14वर रँक करत आहे. भद्रा मारुती क्रीडा मंडळ कल्लेर आयोजित जिल्हा प्रमुख माननीय देवानंद खले यांच्या सन्मानार्थ आज कल्लेर नगरीमध्ये भिवंडी 40+ जवळजवळ 24 संघांनी सहभाग घेतला होता आणि आजचा लास्टचा दिवस आहे. प्रत्येक संघाची इथं भोजनाची व्यवस्था केलेली आहे. नियोजन आमच्याकडनं जेवढा चांगलं करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे चांगलं करण्याचा प्रयत्न होता तेवढा चांगला प्रयत्न केलेला आहे आणि अशीच नेहमी आमच्याकडनं या न्यू 40+ची सेवा आमच्याकडनं घडत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 16वर हा संघ भद्रा मारुती 40+ सचिन स्पोर्ट पूर्ण कल्लेर नंबर 17वर रँक करतोय. जिल्हा प्रमुख डॉक्टर देवानंदजी थळे साहेब यांच्या दमन चषक जो झाला होता आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा भरू शकतो. बघा, कुठली स्पर्धा असली कोणाचा तरी पाठबळ लागतो, असे आमचे आदरणीय डॉक्टर देवानंदजी थळे साहेब आणि इतर सर्व सहकार्यांच्या वतीने एवढी मोठी आम्ही स्पर्धा करू शकलो आणि अजून आमच्या यापेक्षाही मोठ्या स्पर्धा करण्याचा आमचा प्रयास आहे. कितने साल से करते आ रहे हैं स्पर्धा? आम्ही 3रं वर्ष क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्यामध्ये. किती टीमने भाग घेतला? 24 टीमनी 24 संघांनी भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये.